अनेकदा काय होतं, कौटुंबिक मालमत्तेचं वाटप हा विषय खूपच नाजूक आणि गुंतागुंतीचा होऊन बसतो, बरोबर ना? पण यावर एक अगदी स्पष्ट, कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे हक्क सोड पत्र. तर आजच्या या माहितीपूर्ण भागात आपण याच महत्त्वाच्या डॉक्युमेंटबद्दल, म्हणजे ते काय आहे, त्याची प्रोसेस काय, त्याचे फायदे काय, हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. समजा वडिलोपार्जित मालमत्तेत कोणाचा हक्क आहे आणि तो हक्क आपल्याच कुटुंबातला दुसऱ्या कोणाच्या तरी नावाने करायचा आहे, स्वेच्छेने, तर मग ते नक्की कसं करायचं? काय आहे त्याचा मार्ग? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आता पुढे मिळणार आहे. चला तर मग पटकन बघूया की आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी हक्कसोड पत्र म्हणजे नेमकं काय, ते कोण आणि कोणासाठी करू शकतो, त्याची नोंदणी रजिस्ट्रेशन इतकं महत्त्वाचं का आहे, त्याची पूर्ण प्रोसेस आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र, एकदा केलेलं हक्कसोड पत्र रद्द करता येतं का आणि सगळ्यात शेवटी याचे फायदे काय आहेत. चला सुरू करूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून. हक्कसोड पत्र म्हणजे रिलिंक्विशमेंट डीड ही संकल्पना नेमकी आहे तरी काय? ही संकल्पना समजून घेण्यासाठी ना हे चित्र एकदम परफेक्ट आहे. इथे बघा, जसं ए नावाचा ब्लॉक आपलं सगळं वजन बी ब्लॉकवर टाकतोय, अगदी तसंच हक्कसोड पत्र काम करतं. म्हणजे काय, तर एका प्रॉपर्टीमधला एक सहमालक किंवा को ओनर आपला जो काही हिस्सा आहे तर दुसऱ्या सहमालकाला कायदेशीररित्या देऊन टाकतो. आणि हो, हे लक्षात ठेवा, हे पूर्णपणे स्वतःच्या इच्छेने म्हणजे व्हॉलंटरीली केलेलं असतं. तर मग कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर हक्कसोड पत्र म्हणजे एक लीगल डॉक्युमेंट आहे, ज्याच्या माध्यमातून एखादी व्यक्ती वडिलोपार्जित किंवा एकत्र कुटुंबाच्या प्रॉपर्टीमधला आपला हिस्सा दुसऱ्या को ओनरच्या नावाने औपचारिकपणे सोडून देते. आता हे हक्क सोडताना पैसे घेतले जाऊ शकतात किंवा नाहीही, म्हणजे विथ ऑर विदाऊट कन्सिडरेशन दोन्ही शक्य आहे. बरं, मग आता पुढचा प्रश्न येतो की हे हक्क सोडपत्र नक्की कोण करू शकतं आणि कोणाच्या नावाने करू शकतं? काहीही नियम आहेत की कोणीही कोणासाठीही करू शकतं? नाही, यासाठी काही स्पष्ट कायदेशीर नियम आहेत. चला तेच पाहूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त त्या प्रॉपर्टीचा कायदेशीर वारस किंवा सहमालकच आपला हक्क सोडू शकतो. आणि तो सुद्धा कोणाच्या नावे? तर त्याच प्रॉपर्टीच्या दुसऱ्या सहमालकाच्या नावेच. म्हणजे कुटुंबाबाहेरच्या तिसऱ्याच व्यक्तीच्या नावे हक्क सोडपत्र करता येत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. उदाहरणार्थ, बहीण भावाच्या नावे हक्क सोडू शकते किंवा एक भाऊ दुसऱ्या भावाच्या नावे, हे शक्य आहे. इथे ना एक खूप कॉमन कन्फ्युजन होतं. हक्क सोडपत्र आणि बक्षीसपत्र म्हणजे गिफ्ट डीड लोकांना सारखंच वाटतं, पण तसं नाहीये. ह्यात मोठा फरक आहे. बघा, हक्क सोडपत्र हे फक्त सहवारसांमध्येच होतं आणि तेही वडिलोपार्जित मालमत्तेसाठी. या उलट गिफ्ट डीड ते कोणीही कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी देण्यासाठी वापरू शकतं. आणि हो, यांच्या सरकारी खर्चामध्ये सुद्धा जमीन अस्मानाचा फरक असतो. आता आपण या प्रोसेसमधल्या सगळ्यात क्रिटिकल भागाकडे वळतोय. एक अशी गोष्ट जी केली नाही तर सगळं काही व्यर्थ आहे. आणि ती म्हणजे काय? कायदेशीर नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन. खरं सांगायचं तर हा या पूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे. एक वाक्य हे अगदी डोक्यात फिट करून ठेवा. नोंदणी न केलेल्या म्हणजे अनरजिस्टर्ड हक्क सोडपत्राला कोर्टात 0 किंमत आहे, 0 व्हॅल्यू. याचा सरळ सरळ अर्थ आहे की जर ते रजिस्टर केलं नाही तर तो फक्त एक कागदाचा तुकडा आहे. कायद्याच्या नजरेत तो अवैध आहे, त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. आणि हे असं काही उगाच नाही, याला कायद्याचा भक्कम आधार आहे. आपला जो नोंदणी कायदा आहे 1908चा, त्याचं कलम 17 आणि 49 स्पष्टपणे सांगतं की मालमत्तेचा हक्क देणारा कोणताही दस्तऐवज रजिस्टर करणं बंधनकारक आहे. इतकंच नाही तर मुंबई आणि गुजरात हायकोर्टाने सुद्धा त्यांच्या निकालांमध्ये हेच पुन्हा पुन्हा स्पष्ट केलंय की अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात नाही. सो नो रजिस्ट्रेशन, नो व्हॅल्यू. चला, मग आता थिअरी भरपूर झाली, आता प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. म्हणजे ही प्रोसेस नक्की करायची कशी, त्यासाठी काय काय स्टेप्स आहेत आणि कोणती कागदपत्र गोळा करावी लागतात, ते सगळं आता बघू. बरं, तर कागदपत्रांची चेकलिस्टच बनवून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं, जे हक्क सोडणार आहेत आणि ज्यांच्या नावे हक्क होणार आहेत त्या दोघांची ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर अर्थातच त्या प्रॉपर्टीची सगळी ओरिजिनल कागदपत्र.
मग लागते फॅमिली ट्री म्हणजे कुटुंबाची वंशावळ, याबरोबरच 2 साक्षीदार आणि त्यांचे डिटेल्स, सगळ्यांचे पासपोर्ट साईज फोटो आणि जर गरज असेल तर वारस नोंदीचा जो फेरफार असतो तो सुद्धा लागतो. प्रोसेस तशी अगदी सरळ आहे. 4 मुख्य स्टेप्स आहेत. स्टेप 1, एका चांगल्या वकिलाकडून त्याचा कायदेशीर मसुदा म्हणजे ड्राफ्ट तयार करून घ्या. स्टेप 2, तुमच्या जवळच्या सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशनसाठी अपॉइंटमेंट बुक करा. स्टेप 3, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ठरलेल्या दिवशी हक्क सोडणारी व्यक्ती, स्वीकारणारी व्यक्ती आणि दोन्ही साक्षीदार ह्या सगळ्यांनी प्रत्यक्ष तिथे हजर राहणं गरजेचं आहे. आणि शेवटची स्टेप 4, तिथे सगळ्यांच्या सह्या होतात, डॉक्युमेंट रजिस्टर होतं आणि तुम्हाला त्याची अधिकृत प्रत मिळते. झालं. आता जरा खर्चाबद्दल बोलूया, कारण हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे 2 सिच्युएशन्स आहेत. पहिली, जर हक्क रक्ताच्या नात्यात म्हणजे भाऊ बहीण, आई मुलगा अशांमध्ये आणि कोणताही मोबदला न घेता सोडला जात असेल तर स्टॅम्प ड्युटी अगदी कमी म्हणजे साधारणपणे 500 रुपयेच लागते. पण दुसरी सिच्युएशन, जर हक्क सोडताना काही मोबदला घेतला गेला तर मात्र स्टॅम्प ड्युटी त्या प्रॉपर्टीच्या मार्केट व्हॅल्यूनुसार लागते आणि ती रक्कम खूप जास्त असू शकते. हा फरक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. 1 मिनिट, अजून काम संपलेलं नाही. रजिस्ट्रेशन झालं म्हणजे झालं असं नाही. त्यानंतर एक खूप महत्त्वाचं काम बाकी आहे, ते म्हणजे फेरफार किंवा म्युटेशन. म्हणजे काय, तर तुमचं जे रजिस्टर्ड हक्कसोड पत्र आहे त्याची कॉपी घेऊन तलाठी कार्यालयात जायचं. तिथे ते व्हेरीफाय करतात आणि मग सरकारी रेकॉर्डमध्ये म्हणजे 7/12 उतार्यावर मालकी हक्कातील बदल अधिकृतरित्या नोंदवतात. हे केल्याशिवाय प्रोसेस पूर्ण होत नाही. आता एक असा प्रश्न जो अनेकांच्या मनात येतो की एकदा हक्क सोडपत्र रजिस्टर झालं की ते पुन्हा रद्द करता येतं का, रिव्हर्स करता येतं का? आणि जर उत्तर हो असेल तर मग ते कोणत्या परिस्थितीत शक्य आहे? हे चित्र बघा, अगदी समर्पक आहे. एकदा रजिस्टर झालेलं हक्क सोडपत्र म्हणजे एका बँकेच्या लॉकरसारखं पक्क आणि सुरक्षित असतं. ते सहजासहजी उघडता येत नाही. पण याला काही अपवादात्मक चाव्या आहेत. कोणत्या? तर फसवणूक, दबाव किंवा चुकीची माहिती. म्हणजे जर हे डॉक्युमेंट फ्रॉड करून, कोणाला तरी धमकावून किंवा खोटी माहिती देऊन बनवलं असेल तर आणि तरच त्याला सिव्हिल कोर्टात चॅलेंज करता येतं. पण हे लक्षात घ्या, हे सिद्ध करणं प्रचंड कठीण काम असतं. आणि हो, यासाठी एक डेडलाईन सुद्धा आहे. दस्त ज्या दिवशी रजिस्टर झाला त्या तारखेपासून फक्त 3 वर्षांच्या आतच कोर्टात केस दाखल करता येते. 3 वर्ष उलटून गेली की मग तो दस्त रद्द करण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक राहत नाही. चला, तर मग आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या प्रोसेसचे नेमके फायदे काय आहेत? का करायचं हे सगळं? एक योग्य प्रकारे केलेलं हक्क सोडपत्र खरंच खूप मोलाचं ठरू शकतं. याचे फायदे या 4 मुख्य स्तंभांवर उभे आहेत. नंबर 1, क्लिअर टायटल. म्हणजे प्रॉपर्टीची मालकी एकदम स्पष्ट होते, भविष्यात विकायला किंवा काही करायला सोपं जातं. नंबर 2, फॅमिली हार्मनी. घरातले वादविवाद आणि भांडणं टळतात, सलोखा टिकून राहतो. नंबर 3, वेळ आणि पैशाची बचत. कोर्ट कचेरीच्या लांबलचक आणि खर्चिक फेऱ्यांपासनं सुटका मिळते. आणि नंबर 4, लीगल सिक्युरिटी. एक रजिस्टर्ड डॉक्युमेंट असल्यामुळे भक्कम कायदेशीर संरक्षण मिळतं. तर मग शेवटी हाच प्रश्न उरतो, हक्क सोडपत्र हे फक्त एक कागदाचा तुकडा नाहीये, तर तो कौटुंबिक सलोखा आणि प्रॉपर्टीचं भविष्य सुरक्षित करणारा एक कायदेशीर उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या परिस्थितीचा विचार करून हा मार्ग आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवायला हवं.